आणि यानंतरची एक राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे। सुनेत्रा पवारांमुळे पार्थ पवारांची राज्यसभेची खासदारकी आता धोक्यात येऊ शकते। सुनेत्रा पवारांचं 10 मार्चला निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलेलं होतं। 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान पक्षाचा पत्रव्यवहार ग्राह्य धरू नका असा सुनेत्रा पवारांनी लिहिलेल्या पत्रामधून उल्लेख करण्यात आला होता। आणि पार्थ पवारांच्या खासदारकीचं सुद्धा पत्र तेव्हाच गेलेलं होतं। पार्थ पवारांच्या खासदारकी संदर्भात पत्रव्यवहारामध्ये बाद होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सुनेत्रा पवार पत्र रद्द करण्याची आयोगाला विनंती करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पार्थ पवारांच्या खासदारकी संदर्भातला पत्रव्यवहार ग्राह्य धरला जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊन माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, हा पत्रव्यवहार जो होता 28 तारखेपर्यंतचा हा ग्राह्य धरू नका असं वरती त्या सुनेत्रा पवारांनी सांगितलेलं होतं। मात्र तेव्हाच राज्यसभेच्या खासदारकीपदी पार्थ पवारांचं सुद्धा नाव देण्यात आलेलं होतं। पार्थ पवारांसाठी सुनेत्रा पवार आता नवी काही योजना आखतील का, नवी काही फिल्डिंग रचतील का, काय माहिती आहे? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की सुनेत्रा पवार यांनी जे आहे ते निवडणूक आयोगाला पत्र दिलं जे होतं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की 28 जानेवारी ज्या दिवशी अजित पवारांचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यानंतर सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जर पक्षाकडनं काही पत्रव्यवहार निवडणूक आयोगाला झालेला असेल तर तो रद्द करण्यात यावा। याच्यामध्ये दोन गोष्टी अशा निर्माण झालेल्या आहेत, कारण सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यापूर्वीच पार्थ पवार जे आहेत ते राज्यसभेवरती राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला होता आणि त्याची निवड सुद्धा झाली होती। मग उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या फॉर्मवरती ज्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून जे आहे सुनील तटकरे यांनी सह्या केलेल्या त्या ग्राह्य धरल्या जाव्यात की नाही, किंवा आमचे उमेदवार हे राज्यसभेचे आमचे उमेदवार हे पार्थ पवार आहेत असं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला कळवल्यामुळे मग हा पत्रव्यवहार सुद्धा ग्राह्य धरायचा की नाही अशा प्रकारचा एक सवाल उपस्थित झालेला आहे। आणि त्यामुळे राज्यसभेला पार्थ पवारांची जी खासदारकी आहे ती अडचणीत येऊ शकते का, हा कायद्याचा पेच जो आहे तो या ठिकाणी कायद्याचा पेच निर्माण झालेला आहे। पण कार्यकारिणी अध्यक्षांकडे किती अधिकार असतात आणि त्याशिवाय जर आपण बघितलं की राज्यसभेची निवडणूक जी आहे ती 16 तारखेला होती, म्हणजे सुनेत्रा पवार जे आहेत त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्याच्या नंतर होती, पण त्याच्या आधी जे आहे त्याच्या आधी ही निवडणूक झाल्यामुळे जे आहे ते एकूण पार्थ पवार नक्कीच ज्योत्स्ना, त्यामुळे एकंदरीतच काय होतं, पार्थ पवारांची खासदारकी राहते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।